ठिकाणी त्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी 17 सप्टेंबर रोजी ओबीसी बांधवांच्या वतीनं कळमनुरी उपविभागीय कार्यालयावर आमचे ओबीसीचे संघर्ष योद्धे प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांच्या नेतृत्वाखाली कळमनुरी येथील महात्मा फुले पुतळ्यापासून एसडीओ ऑफिसवर आम्ही ओबीसीचा एल्गार मोर्चा काढणार आहे। आम्ही मागच्या 8 दिवसापासून या मोर्चाची जय्यत जोरात तयारी केलेली आहे। आमचे ओबीसीचे नेते दिनकर कोकरे असतील, बालाजी देवकर असतील, विठ्ठल गाबणे असतील, राजेंद्र शिकरे असतील, हे सर्वच आमचे सहकारी महिला कार्यकर्ते असतील, विद्यार्थी असतील, आम्ही गाव जाऊन ही जागृती केलेली आहे। आतापर्यंत आम्ही जवळपास 110 खेड्यामध्ये गेलो आणि त्या खेड्यामध्ये जाऊन मोठमोठ्याला आम्ही बैठक घेतल्या, कॉर्नर सभा पण घेतलेल्या आहेत आणि आम्हाला या ठिकाणी असा आमचा कयास आहे की कमीत कमी या येणाऱ्या 17 तारखेच्या पडत्या पावसामुळे सुद्धा आमचे महिला, आमचे विद्यार्थी आणि युवक 10,000च्या संख्येनं या मोर्चात सहभागी होतील। या मोर्चाला आमचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके नेतृत्व करणार आहेत। तसंच नवनाथाबा वाघमारे असतील, प्राध्यापक टी.पी. मुंडे असतील, या आमचे रफिकभाई कुरेशी, ॲडव्होकेट अविनाश भोसीकर, प्राध्यापक उमाकांत राठोड, गोविंद दळवी या नेत्यांसह स्थानिकच्या विधान परिषदेचे आमदार डॉक्टर प्रज्ञाताई सातो, माजी आमदार गजानराव घुगे, माजी आमदार रामराव वडकुते हे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहे। आणि आपल्या माध्यमातून मी सर्वच ओबीसी बांधवांना पण आव्हान करतो की महाराष्ट्र शासनानं आपल्या विरोधामध्ये जो काही हैदराबाद गॅझेट काढलेला आहे तो रद्द झाला पाहिजे। तसंच न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती ओबीसी विरोधी आहे ती रद्द झाली पाहिजे आणि 58 लाख कुणबी नोंदी या रद्द झाल्या पाहिजे। ह्या आपल्या मागण्या मान्य करायच्या असतील तर आपण हजारोच्या संख्येनं या मोर्चामध्ये पिवळे झेंडे, पिवळे रुमाल घेऊन सामील व्हावं। येत्या 17 सप्टेंबर रोजी जो काही या कळमनुरी तालुक्यावर जो काही विराट मोर्चाचं स्वरूप इथे उभं राहणार आहे, हा लढा खरा तर प्रस्थापिताच्या विरुद्ध विस्थापिताचा आहे। आज जर पाहिलं तर मराठा समाजाच्या पाठीशी सर्वच पक्ष त्यांच्या पद्धतीने उभे आहेत, परंतु ओबीसीच्या बाजूने कोणीही उभं राहायला तयार नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये सर्व ओबीसी विस्थापित समाज एकजुटीनं लाखोच्या संख्येने इथं मोर्चा यशस्वी करणार आहे आणि ज्या आमच्या काही हक्काच्या मागण्या आहेत त्या आम्ही नक्कीच पदरात पाडून घेतल्याशिवाय राहणार नाही। होणाऱ्या 17 तारखेला कळमनुरी तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदा ओबीसीचं मोर्चा होत आहे। इतके दिवस अनेक समाजाचे मोर्चे झाले, पण ओबीसीची पहिल्यांदा मोर्चा होत आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही जवळजवळ 120 गावे, खेडे पाडे, तंड्या, वस्ती या ठिकाणी वेगवेगळ्या जातीच्या लोकांना आम्ही जाऊन सांगितलं की बाबांनो, आपलं आरक्षण गेलेलं आहे आणि जे वाचवायचं असेल तर मोर्चेसाठी प्रचंड संख्येने तुम्हाला यायचं आहे आणि हा कळमनुरी विधानसभा ओबीसीचा बालेकिल्ला आहे। त्यामुळे अपेक्षा आहे की या ठिकाणी 10 ते 20 हजार संख्या या मोर्चाला येईल अशी आमची अपेक्षा आहे।